पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांच्या वेळ काढूपणामुळे आणि चुकीच्या पद्धतीमुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागते। पोलीस ठाण्यातील अशा कामचुकार आणि वेळ काढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीनं कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं कोल्हापूरचे उपाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांच्या स्वाक्षरीनं निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद केल्यानुसार जिल्ह्यातील बरेच कर्मचारी आपल्या जबाबदारीचं भान न ठेवता वेळ काढूपणा करतात। पोलीस ठाण्यामध्ये सामान्य नागरिक आपली तक्रार देण्यासाठी गेला असता काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता तक्रारदारालाच अनेक उलटे-सुलटे प्रश्न विचारून त्यालाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो। या प्रकारांमुळे सामान्य व्यक्ती दबावाखाली येतो आणि परिणामी त्या ठिकाणी आर्थिक तडजोड करण्यास भाग पाडले जाते, असा गंभीर आरोपही करण्यात आलाय। तक्रारदाराची बाजू मुळातच समजून न घेता तक्रार घेण्यास मुद्दामहून टाळाटाळ केली जात असल्यानं पोलिसांबद्दल समाजामध्ये चुकीचा संदेश जातोय। काही प्रकरणांमध्ये कोणताही दोष नसताना निरपराध लोकांना नोटीस पाठवली जाते, ज्याचा परिणाम असा होतो की तो नागरिक न कळत गुन्हेगारीकडे ढकलला जातो। बऱ्याच पोलीस ठाण्यांमधील कामचुकार आणि वेळ काढूपणा करणारे कर्मचारीच याला सर्वस्वी कारणीभूत ठरत असून यामुळे एखाद्या तरुणाचं अथवा ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य बर्बाद होत असल्याचा संताप निवेदनातून व्यक्त करण्यात आलाय। समाजात काही कर्मचारी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडत असून ते अभिनंदनाला पात्र आहेत, मात्र अशा कर्मचाऱ्यांची संख्या सध्या कमी आहे। जर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा स्तर कमी करायचा असेल तर पोलिसांनी वेळ, काळ आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जबाबदारीनं काम केलं पाहिजे, ज्यामुळे समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल। या गंभीर बाबीवर पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय घेतला जाईल आणि सामान्य जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने व्यक्त केली आहे। या निवेदनावर आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, संदीप हेर्लेकर, महेश शिंदे, बाजीराव गायकवाड, मारुती गायकवाड आणि कुर्णे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी महिला पदाधिकारी आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते।